तर अगदी आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत भाजपकडून प्रवीण दरेकर देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रवीण दरेकरजी, एक्झिट पोलचे हे आकडे तुम्हाला दिलासा देणारे असल्याचं दिसतंय, परंतु भाजपच्या ज्या जागा आहेत त्या मात्र या आधी जितक्या होत्या 2014ला 2019ला, परंतु आता मात्र थोड्या कमी होतील असा अंदाज दिसतोय। कधी म्हणजे म्हणतात ना, कधी खुशी कधी गम अशी ही स्थिती आहे। सत्ता येऊ शकते परंतु तुमच्या जागांवर तुम्हाला नुकसान होईल असं सध्या तरी दिसतंय। अजिबात आम्हाला गम नाही, 100% खुशीत असणार हे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी प्रचंड आत्मविश्वासानं सांगतो। मी आज या ठिकाणी आपल्याला सांगतो, एक्झिट पोलचा अंदाज काही असू दे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी अशी 162 जागांच्या आसपास त्या ठिकाणी निवडून येणाऱ्यांची संख्या असेल, हा माझा अंदाज आहे, माझ्या एक्झिट पोलचा अंदाज त्या ठिकाणी। आणि भारतीय जनता पार्टी 106 त्याच्या मागे किंवा पुढे अशा प्रकारे त्या ठिकाणी जागा असतील आणि महायुतीचं एक स्थिर आणि भक्कम सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल अशा प्रकारचं चित्र, झालेलं मतदान, झालेला प्रचार, लोकांचा असणारा प्रतिसाद पाहून त्या ठिकाणी निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आता किंग होईल, किंग मेकर कोण होईल एवढं नक्की की आम्ही तिघेही एकत्रित असू। अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील किंवा आमचे नेते देवेंद्रजी असतील आणि त्या ठिकाणी महायुतीचाच त्या ठिकाणी किंग असेल, युतीच्या बाहेरचा किंग नसणार किंवा किंग मेकर नसणार। त्याच्यामुळं सत्ता येईल अशा प्रकारचं एक चांगलं आशादायी चित्र आज महाराष्ट्रात निश्चितच त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याचा आनंद आम्हाला आहे, आम्हाला खुशी आहे। आमच्या खुशीपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या भविष्याची निवडणूक होती, तशा प्रकारचा प्रचार प्रसार आम्ही करत होतो। कोण आमदार व्हावं, कोणाची सत्ता यावी यापेक्षा एक स्थिर आणि भक्कम सरकार असावं असं आम्ही सांगत होतो। आणि केंद्रात सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDAचं असल्याकारणाने जर राज्यात त्याच विचाराचं सरकार आलं तर केंद्र आणि राज्य समन्वयातनं राज्य आणखी प्रगतीकडे जाऊ शकतं। अशा प्रकारचा एक क्वालिटी प्रचार भारतीय जनता पार्टीने विकासाचा मुद्दा, राज्याचं हित आणि त्याचबरोबर गरिबाच्या कल्याणाची भूमिका घेऊन जे काही केलं त्याचं प्रत्यंतर आम्हाला या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आलं। माझ्या लाडक्या बहिणींना तर लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देईन। मी प्रचारातही त्या ठिकाणी सांगायचो की लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला त्या ठिकाणी उकळ्या फुटल्या होत्या की आत्ता लोकसभा जिंकली, आता विधानसभेवर पण त्या ठिकाणी आम्हीच जिंकणार आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि एकदम स्विंग गेम चेंजर ती ठरली। त्यानंतर हरियाणाचे आमचे निकाल आले, त्यांनी शिक्कामोर्तब केलं आणि मग जे काही वातावरण पॉझिटिव्ह महायुतीच्या बाजूनी झालं ते आत्ता निकाल लागेपर्यंत 6 वाजेपर्यंत ते वातावरण होतं। अगदी दरेकर साहेब, चला आपण म्हणजे एक्झिट पोलचा जो पोल काढला तर या ठिकाणी दिसतंय की युतीचं सरकार येतं, 2 4 5 10 15 जागा जरी कमी आल्या तर त्या तुम्ही मॅनेज कराल, केंद्रामध्ये सत्ता आहे, यात काही शंका नाही। म्हणजे युती सत्तेपर्यंत पोहोचू शकते का, तर पोहोचू शकते। मात्र दुःखद बाब काय आहे की 3 पक्ष एकत्र येऊन पण अपक्षांची संख्या वाढताना पाहायला मिळते आणि 3 एक्झिट पोलचा पोल ऑफ पोल काढल्यानंतरही तुम्ही मॅजिक फिगर ओलांडताना काही दिसत नाही आहे महायुती म्हणून। तर ही तुम्हाला नाही वाटत का ही दुःखद बाब आहे? या ठिकाणी 145चा तर आकडा पार होताना पाहायला मिळायला हवा होता आपल्याला। निलेशजी, मी तर आपल्याला कल्पना आहे, मी कधीच वारेमाप असं बोलत नाही, अभ्यासाशिवाय बोलत नाही। मी जवळपास महाराष्ट्रात सगळ्या विभागात फिरलो आहे, उत्तर महाराष्ट्रात गेलो आहे, मराठवाड्यात गेलो आहे, विदर्भामध्ये त्या ठिकाणी गेलो आहे, पश्चिम महाराष्ट्रात गेलो आहे आणि मी जे काही लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव बघत होतो ना, मी आज आपल्याला सांगितले ना, मी 162च्या आसपास असू, त्याच्यामुळे आपल्याला मॅजिक फिगर जी 145 आहे ती केवळ महायुती 100% या ठिकाणी पार पाडेल याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। त्याच्यामुळे मगाशीच मी आपल्याला बोललो की काही खुशी काही गम नाही, खुशी आणि खुशीच आहे। आणि ही खुशी जी आमची आहे
ते महाराष्ट्राच्या जनतेची खुशी आहे. त्या जनतेला अशाच प्रकारे 5 वर्ष सदैव खुश ठेवण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही स्वीकारणार आहोत. म्हणजे तन्मय, मी मुख्यतः या पूर्ण मुद्द्यावर जर आपण नजर टाकली ना, तर या ठिकाणी 18 जण आत्ता अपक्ष दिसत आहेत आणि आणखी जसे जसे एक्झिट पोल समोर येतील, आपलाही एक्झिट पोल येईल, तर या आकड्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळू शकते. आणि जर अपक्षांची संख्या वाढली तर 95ला जी परिस्थिती तयार झाली ती परिस्थिती तयार होताना पाहायला मिळू शकते.